मित्रांनो, श्रीमंत होणे, भरपूर पैसे कमवणे एका खेळासारखे आहे. या खेळामध्ये टार्गेट असतात, बाकीचे खेळाडू असतात, चूक झाल्यावर पेनल्टी सुद्धा लागते आणि बेस्ट प्लेयरला मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिले जाते. प्रत्येक खेळाप्रमाणे हा पैशांचा खेळ जिंकण्यासाठी सुद्धा आपण काही नियम पाळले पाहिजे, तेव्हाच तुम्ही या खेळाचे चॅम्पियन बनाल. नाहीतर आयुष्यभर तुम्हाला एक सामान्य आणि काटकसरीचे आयुष्य जगावे लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जगातल्या श्रीमंत लोकांचे 7 नियम सांगणार आहे, जो कोणताही सामान्य व्यक्ती आपल्या आयुष्यात उतरून श्रीमंत बनू शकतो आणि भरपूर पैसे कमवू शकतो. नियम क्रमांक 1, पैसे बचत करण्याऐवजी उत्पन्न वाढवण्यावर भर द्या. मित्रांनो, मला मान्य आहे तुम्हाला ही गोष्ट आधीपासूनच माहिती असेल. श्रीमंत होण्यासाठी पैशांची बचत करणे पहिली पायरी आहे. त्यामुळे बरेच लोक पैशांची बचत करण्याची सवय लावून घेतात, सुरक्षित म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. पण हीच लोक एक महत्त्वाची गोष्ट विसरून जातात. पैशांची बचत करण्याऐवजी आपले उत्पन्न कसे वाढेल याकडे ते लक्ष देत नाही, कारण लोकांना कम्फर्ट झोन मध्ये राहायची सवय होऊन जाते. मला सांगा मित्रांनो, तुम्हाला काय वयाच्या 60 मध्ये तुमची ड्रीम कार चालवायची आहे का वयाच्या 30 मध्ये? जर तुम्हाला 30 मध्ये तुमची ड्रीम कार चालवायची असेल तर पैशांची बचत इन्व्हेस्ट करण्याबरोबर तुमचे उत्पन्न 10 पटीने कसे वाढेल यावर फोकस करावा लागेल. कारण तुमचे प्रोडक्ट्स, स्किल्स, सर्व्हिसेस तुम्हाला काही महिन्यात एवढे पैसे कमवून देतील जेवढे तुमचे सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट सुद्धा देऊ शकणार नाही. कारण सेव्हिंग्स करणे महत्त्वाचे आहेच, पण तुमचे महिन्याचे उत्पन्न दुप्पट, तिप्पट, चौपट कसे होईल हे बघणे सुद्धा गरजेचे आहे. नियम क्रमांक 2, पैशांच्या मागे लागू नका, पैशांना आकर्षित करा. याचा अर्थ मित्रांनो, मार्केटमध्ये स्वतःची किंमत एवढी वाढवा की पैसा स्वतः तुमच्या मागे लागला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या स्किल्सवर, कौशल्यावर एवढे काम करा की तुमच्या क्षेत्रात तुमचे नाव नेहमी टॉपला असले पाहिजे. कारण जेवढी तुम्ही स्वतःची किंमत वाढवता, लोक तेवढे तुम्हाला पैसे देतात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी. तुम्ही जेवढे मागाल तेवढे लोक पैसे द्यायला तयार आहेत. फक्त तुमच्यामध्ये तेवढी क्षमता असली पाहिजे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी. तुम्ही पाहिलं असेल, या जगात जी यशस्वी लोक आहेत, मोठे उद्योजक आहेत, सेल्फ मेड बिलियनियर्स आहे, ते फक्त काही तास बोलण्याचे लाखो रुपये घेतात. हाच एक मोठा फरक असतो, जे पैशांसाठी काम करतात आणि जे पैशांना आकर्षित करतात. त्यामुळे सतत काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावून घ्या. वेगवेगळ्या स्किल्समध्ये प्रभुत्व मिळवा. थोडा वेळ लागेल, पण काही वर्षानंतर तुम्ही बाकीच्यांपेक्षा खूप पुढे निघून गेला असाल याची खात्री मी तुम्हाला देतो. कारण आयुष्यात तुम्हाला ते नाही मिळत ज्याची तुम्ही अपेक्षा करता. आयुष्यात तुम्हाला ते मिळते ज्याच्यासाठी तुम्ही पात्र असता. नियम क्रमांक 3, जेवढे तुम्ही शिकाल तेवढे जास्त तुम्ही पैसे कमवाल. इंटरनेटमुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही एकदम फ्री मध्ये पाहत आहात. पण कोणतेही नॉलेज तेव्हाच कामाला येते जेव्हा तुम्ही ते नॉलेज अंमलात आणता. कारण जेवढ्या नवीन गोष्टी तुम्ही शिकता, तुम्हाला नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो. आणि जेवढं तुम्ही ते नॉलेज अंमलात आणता तेवढा तुम्हाला अनुभव मिळतो. त्यामुळे तुम्ही जेवढे पैशा संदर्भात व्हिडिओज पाहाल, पुस्तके वाचाल किंवा कोणाकडून शिकाल, तेवढाच तुम्हाला हा पैशांचा खेळ समजेल. आणि ह्या नॉलेजचा वापर करून जेवढे तुम्ही ऍक्शन्स घ्याल तेवढे तुम्ही श्रीमंत होण्याची शक्यता वाढते. तुमच्याकडे जे काही पैसे असतील, कमी किंवा जास्त, ते फालतू गोष्टींवर खर्च करण्याऐवजी नवीन स्किल्स शिकण्यावर, तुमच्या क्षेत्रातले कोर्सेस करण्यावर, पैशांशी संबंधित पुस्तके वाचण्यावर इन्व्हेस्ट करा. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक वॉरन बफेट म्हणतात, सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट. आणि जेवढे तुम्ही नवीन गोष्टी शिकाल तेवढे जास्त तुम्ही पैसे कमवाल. नियम क्रमांक 4, लवकरात लवकर सुरुवात करा. मित्रांनो, मला सांगायला खेद वाटतो की आजचे तरुण सोशल मीडियावर किंवा गेम्स खेळण्यावर रोज 4 ते 5 तास अक्षरशः वाया घालवतात. हाच वेळ त्यांनी आपली स्वप्ने, ध्येय पूर्ण करण्यावर लावला तर ते वेगाने प्रगती करतील. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर याचा अर्थ तुम्हाला खऱ्या अर्थाने
आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे आहे. त्यामुळे मी खास तुम्हाला सांगू इच्छितो की बाकीच्यासारखा तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ वाया घालू नका. तुमचे जे काही वय असेल, तुमच्याकडे जो आज वेळ आहे, तो लवकरच तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमची ध्येय आणि स्वप्नांवर काम करावे लागेल. दिवस रात्र कष्ट करावे लागतील. शक्यता आहे की आज तुमच्याकडे गरजेच्या वस्तू नसतील, पैसे नसतील किंवा अन्य संसाधने नसतील. काही हरकत नाही. कोणाला काही फरक पडत नाही की तुमच्या डोक्यात किती जबरदस्त बिझनेस आयडिया आहे, जोपर्यंत त्या आयडियावर तुम्ही काम करत नाही. त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे लवकरात लवकर तुम्हाला हा प्रवास चालू करायचा आहे. कारण बिल गेट्स म्हणतात, तुम्ही जर गरीब घरात जन्माला आलात तर ही तुमची चूक नाहीये, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेला तर ही तुमची चूक आहे. नियम क्रमांक 5, पैशांचा ट्रॅक ठेवा. ह्या गोष्टीने काहीच फरक पडत नाही की तुम्ही विद्यार्थी आहात, नोकरदार आहात किंवा उद्योजक आहात. हा एक नियम तुम्ही नेहमी पाळलाच पाहिजे. तो म्हणजे तुमच्या पैशांना ट्रॅक करणे. तुमचे बजेट, खर्च, इन्व्हेस्टमेंट ह्या सर्वांचा हिशोब ठेवणे. तुमच्याकडे किती पैसे असू द्या, तुम्हाला प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवायचा आहे. म्हणजे तुमच्या गरजा कोणत्या आहेत आणि कोणत्या गोष्टींवर तुम्ही पैसे वाया घालवता. तुम्ही महिन्याला तुमचे जे काही बजेट ठरवले असेल, तुम्हाला त्याच्यावर टिकून राहायचे आहे. त्यापेक्षा जास्त तुम्हाला खर्च करायचा नाही. नियम क्रमांक 6, एवढे पैसे कमवा की प्रत्येक वस्तू तुम्हाला स्वस्त वाटली पाहिजे. एकदा का तुमच्या नोकरीमधून किंवा बिझनेसमधून पैसे यायला लागतात, तेव्हा जास्त करून लोक तो पैसा नवीन गोष्टी खरेदी करण्यात घालवतात किंवा त्यांच्या मनाप्रमाणे ते पैसे उडवतात. कारण त्यांचे म्हणणे असते, आम्ही एवढ्या कष्टाने पैसे कमवले आहेत, मग आम्ही तो खर्च करणारच. पण ही लोक एक गोष्ट विसरून जातात की त्यांनी एवढा कष्टाने कमवलेला पैसा ते एका ब्रँडेड फोन किंवा ब्रँडेड कपड्यांच्या कंपन्यांना देत असतात. हे सर्व करणे वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण सगळ्यात आधी तुम्ही कमवलेल्या पैशांना अजून पैसे कमवण्यासाठी कामाला लावले पाहिजे. मित्रांनो, तुमचे ध्येय श्रीमंत दिसण्याऐवजी श्रीमंत होण्यावर असले पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे ते खरेदी करा, जिथे पाहिजे तिथे फिरायला जा, ब्रँडेड फोन्स, ब्रँडेड कपडे विकत घ्या. पण त्याआधी तुम्ही एवढे पैसे कमवा की तुम्हाला गोष्टी विकत घेताना विचार नाही आला पाहिजे, घेऊ का नको, घेऊ का नको. म्हणजे कोणतीही गोष्ट तेव्हा तुम्ही विकत घ्या जेव्हा तुम्ही ती 10 वेळा खरेदी करू शकाल. नियम क्रमांक 7, नेहमी पैशांचे बॉस बना. ह्या जगात कोणालाच नोकर बनण्याची इच्छा नसते, पण आपल्या समाजामध्ये अशा प्रकारे गोष्टी चालतात. लोक इथे जगण्यासाठी नेहमी पैशांचे नोकर बनून राहतात आणि हे जास्त करून घडते लोन्स, EMI, दुसऱ्यांकडून घेतलेले कर्ज ह्याच्यामुळे. जिथे लोक फक्त स्वतःची हौस भागवण्यासाठी किंवा मग बऱ्याच वेळा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी कर्ज काढतात आणि अनेक वर्ष त्या कर्जाचे, हप्त्यांचे, बँकेचे नोकर बनून राहतात. काही लोक तर बँकेचा हप्ता भरण्यासाठीच काम करतात, ते सुद्धा फक्त तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्यांना फक्त 5 मिनिट इम्प्रेस करण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, भरपूर पैसे कमवायचे असतील, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नका आणि ही कर्ज घ्यायची सवय कधी स्वतः लावून घेऊ नका. मित्रांनो, हे होते ते 7 जबरदस्त नियम ज्याच्या मदतीने तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.